समान छेद असलेल्या 3 अपूर्णांकांचे अंश अनुक्रमे 11, 12, 13 आहेत तर त्यांचा छेद काय असावा म्हणजे त्यांची बेरीज 6 येईल। आता जर छेद समान असतील तर अंशांची बेरीज अपूर्णांकाच्या अंशाची बेरीज भागिले अपूर्णांकाची बेरीज। मग आता अंशांची बेरीज काय 11 अधिक 12 अधिक 13 यांची बेरीज येते 36 भागिले अपूर्णांकाची बेरीज किती आहे 6 आहे। मग 6 ने त्याला भागलं 6 6 36 म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर। बेरीज करा 4/7 अधिक 8/3। आता या ठिकाणी दोन्हीचे छेद भिन्न आहेत आणि बेरीज करायची आहे। मग आपण ते उदाहरण तर खाली मांडून घेऊया। 4/7 अधिक 8/3। आता छेद समान करताना 7 × 21 झाला पाहिजे छेद। मग पहिला अपूर्णांक काय आहे 4/7। मग ह्याचा कितीने गुणलं पाहिजे म्हणजे 21 येतील तर 7 × 21। मग अंशाला पण 3 ने आणि छेदाला पण 3 ने। तसंच 8/3 याचा छेद सारखा करायचा आहे। छेद 3 आहे 3 × 7 = 21 7 ने गुणणार। मग अंशाला पण आपण 7 ने गुणणार। मग त्याचा गुणाकार करा 4 × 3 = 12 7 × 21 आणि अधिक 8 × 7 = 56 7 × 21। आता बघा छेद सारखे आहे दोघांचे। आता बेरीज करायचे आहे 6 आणि 2 8 5 आणि 1 6 छेद तसाच ठेवायचा आहे बेरजेमध्ये। 68/21 पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर। 1/13 12/13 5/13 आणि 7/13 यातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता। आता ह्या सगळ्या संख्या मी खाली मांडून घेतलेल्या आहे 1/13 12/13 5/13 आणि 7/13। आता सर्वात मोठा अपूर्णांक विचारलेला आहे। मग जेव्हा छेद समान असतील तेव्हा ज्याचा अंश मोठा तो मोठा ज्याचा अंश लहान तो लहान। मग या ठिकाणी अंश कोणाचा मोठा आहे 12/13 म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे। पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर। 6/3 7/3 1/3 आणि 5/3 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहा। आता हे सगळे अपूर्णांक मी खाली लिहिलेले आहेत। पर्याय आधी बघायचे नाहीत। आता आपल्याला नियम माहीत पाहिजे चढत्या क्रमाने लिहायचं आहे। पण इथे छेद सारखे आहेत। जेव्हा छेद समान असतात तेव्हा ज्याचा अंश मोठा तो मोठा ज्याचा अंश लहान तो लहान। मग आता चढत्या क्रमात लहानात लहान संख्या प्रथम लिहितात। मग ह्याच्यात अंश लहान कोणाचा आहे 1/3 मग हा पहिला येणार पर्याय 1/3। नंतर कुठचा येणार 5/3 5/3। नंतर कुठचा येणार 6/3 6/3 आणि नंतर 7/3। चढत्या क्रमात लहानात लहान संख्या प्रथम लिहितात 1/3 5/3 6/3 आणि 7/3। हा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर। 11/13 चौकोन 8/13 यामध्ये चिन्ह भरायचं आहे। आता या ठिकाणी ही 4 चिन्ह दिलेली आहेत। इथे 13 आणि इथे पण 13 आहेत। छेद समान आहेत। मग जेव्हा छेद समान असतील तेव्हा ज्याचा अंश मोठा तो मोठा ज्याचा अंश लहान तो लहान। मग 11/13 मोठे आहेत 8/13 पेक्षा। मग आता मोठे आहे त्याच्यासाठी कुठचं चिन्ह भरतात तर हे भरायचं। हे बघा हे चिन्ह असं भरलं। आता म्हणताना म्हणायचं 11/13 मोठे आहेत 8/13 पेक्षा। पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर। 12/13 वजा 3/5 हे उदाहरण तर इथे लिहिलेलं आहे। आता या ठिकाणी आपण छेद समान करून घ्यायचे आहेत। छेद भिन्न आहेत। 12/13 याला आपण 13×5 = 65 यायला पाहिजे। मग 13×5 = 65। मग इथे पण 5 नेच गुणायचं आहे। 12×5 = 60 हा अपूर्णांक ह्याचा मिळालेला आहे। दुसऱ्याला 3/5 ह्याचं पण किती आलं पाहिजे छेद 65 आला पाहिजे। मग 5 आहे म्हणजे 13×5 = 65। मग इथे 13 ने गुणलं मग अंशाला पण आपण 13 ने गुणला 13×3 = 39 हा दुसरा अपूर्णांक मिळाला। आता वजाबाकी करूया 60 अंश छेद 65 वजा 39 छेद 65 बरोबर 21 छेद 65। पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर।